चालत चालत असं आलो की समोर जो आपला नजारा आपल्याला दिसतो तो असा काहीसा असतो. एकदम छान, प्रश्नच नाही, नयनरम्य. हे जे आपल्याला खडक दिसत आहेत टिपिकल सिलेंड्रिकल उभे, तर अशा प्रकारचे खडक जे आहेत ते माडागास्कर या आफ्रिकेच्या तटरेखेजवळील एक बेट आहे, तर तिथेही पाहिले जातात. तर असं म्हटलं जातं की पूर्वी माडागास्कर हा आपल्या इंडियालाच लागलेला भाग होता, जो ह्या कर्नाटकाच्या बॉर्डरपासनं अलिप्त झाला, सेपरेट झाला आणि हळूहळू पुढे आफ्रिकेच्या दिशेने सरकला. तर अशी काही मजेशीर ही जिओलॉजिकल एक याच्या मागची कहाणी आहे. चला तर आपण जाऊया आता पुढे पाण्यामध्ये. इथली वाळू काही विशिष्ट म्हणजे अगदी शेल्सनी भरलेली आहे. आपण पाहू शकता आहे कितीतरी कॉन्चेस, शेल्स हे इथे आलेले आहेत आणि पाणी पहा, ते क्लिअर आहे. अगदीच नितळ आणि क्लिअर, छान पाणी. स्विमिंग इथे अलाउड नाही आहे. हे खडक आपण अतिशय जवळून पाहू शकता. अमेझिंग, ब्युटिफुल, याशिवाय वेगळे शब्दच नाही आहेत. ही आपण विशिष्ट दगडांची संरचना पाहू शकता इकडे. जे मी म्हटलं मगाशी की माडागास्कर या आयलंडमध्ये देखील असेच दगड आढळतात. या इथे आपल्याला दिसतात हे विशिष्ट रॉक फॉर्मेशन्स. पुढे देखील आहेत बरेचसे असे. इथे वाळू कमी आणि हे शेल्स आणि कॉन्चेसच जास्त आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे. हे ते कॉलमनार रॉक्स जे मी म्हणत होतो, असे उभ्या संरचनेचे रॉक्स आहेत ते. इथे असे काही ऑब्झर्वेशन टॉवर्स वगैरे बनवलेले आहेत. रंगच पहा किती छान आणि क्लिअर आहे. अशा तऱ्हेने आपण ऑलमोस्ट एक अर्धा राऊंड पूर्ण केलेला आहे ह्या सेंट मेरीज आयलंडचा. आपण पाहू शकता किती छान पाणी आहे. या दगडाच्या आकृती आहेत वेगवेगळ्या, ज्या आपल्याला इतर कुठे पाहायला मिळत नाहीत. मॅडागास्करमध्येच दिसतात अशा. या पलीकडे मात्र डेंजर झोन आणि नो एंट्री असा बोर्ड लावलेला आहे आणि रस्ता बंद केलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला मागे फिरावं लागेल. पण अतिशय छान, आय थिंक मस्ट विजिट आहे. 300 रुपीज पर पर्सन, काही जास्त फेअर पण नाही आहे. टू अँड फ्रो दोन्ही बाजूच्या प्रवासासाठी. आणि इथे आल्यानंतर तर छानच छान, अगदी मस्त निसर्गाची मौज
आपल्याला पाहायला मिळते. एवढं छान निळंशार पाणी जे आपण पॅसिफिक ओशन किंवा आपले थायलँड आणि मलेशिया वगैरे तिकडच्या किनाऱ्यांवर पाहतो त्यापेक्षा हे काही कमी नाही आहे. खूपच छान आणि सुंदर नितळ पाणी आहे. सो फारच छान एन्जॉयमेंट होऊ शकते. तर नक्कीच मित्रांनो ट्राय करा की याल इकडे. भेटू पुन्हा. नमस्कार. बाय बाय.